तम्मनगौडा रवी पाटील फाउंडेशनच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रमात महिला भगिनींनी धमाल केली। कार्यक्रमास 3000हून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवली। पैठणी फ्रीज, कूलर, साठ्या रोख बक्षिसांची खैरात करण्यात आली। सिने अभिनेते क्रांती नाना माळेगावकर यांनी तुफान कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जत डफळे परिवारातील श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी सौ ज्योतिकाकी पाटील, सौ अलकाताई सुरेशराव शिंदे, उद्योजका सौ विजया चिपलकट्टी, बालरोगतज्ञ डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी, डॉक्टर विद्या नाईक, डॉक्टर ममता तेली, माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे, माजी नगरसेविका सौ शारदाताई कुंभार, भाजप महिला आघाडीचे प्रमुख तेजस्विनी वनमाने, सौ विजयलक्ष्मी बिराजदार, सौ सुरेखा वैभव लोणी, कारंजणगीच्या सरपंच संगीता लेंगरे, सुनीता मालहाणी उपस्थित होते। भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील, उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी, माजी नगरसेवक टिमूभाई एडके यांच्या शुभ हस्ते जत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। उमदे येथे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर यशस्वी उपचार केल्याबद्दल शाल, साडी, मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचा जत नगरीतील महिलांसह लहान मुलींनीही मनमुराद आनंद लुटला। विजेत्या महिलांना तम्मनगौडा रवी पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने सावित्रीबाई तम्मनगौडा रवी पाटील व सौ विजयलक्ष्मी महादेव बिराजदार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। प्रथम बक्षीस फ्रीज पैठणी, द्वितीय बक्षीस कूलर आणि पैठणी, तृतीय बक्षीस फॅन व पैठणी तसेच 200हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले। जतमधील सर्व महिलांनी जत विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांचे आभार मानले तसेच भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या।